नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये। मित्रांनो, आज आपण 11वी पंचवार्षिक योजना याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। ठीक आहे, तर सर्वात पहिले याचा उद्देश, आतापर्यंत आपल्याला याच्यावर प्रश्न पण विचारलेला आहे, तर तो आहे गतिशील आणि समावेशक विकास। ओके, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर फास्टर अँड इन्क्लुसिव्ह ग्रोथ अँड डेव्हलपमेंट। ठीक आहे, हे लक्ष ठेवून याचा जो कालावधी आहे तो किती आहे तर 2007 ते 2012। ठीक आहे, आता हे जे पंचवार्षिक योजना आहे तर याच्यामध्ये कोणाकोणाचे छाप पडलेली आहे तर स्वामीनाथन समितीची जी शिफारशी होत्या, ठीक आहे, त्याच्यानंतर अब्दुल कलाम यांनी मांडलेले जे पूरा मॉडेल। ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन मॉडेलवर पण विचारले जातात, योजनेचं नाव आणि ते कोणत्या मॉडेलवर आधारित होतं हे। ठीक आहे, तर हे अब्दुल कलाम यांनी मांडलेलं पूरा मॉडेल याच्यावर आधारित होतं। ओके, त्याच्यानंतर पहा याचे जे अध्यक्ष होते, तर यावेळेस अध्यक्ष कोण होते तर अध्यक्ष होते मनमोहन सिंग आणि उपाध्यक्ष जे होते ते होते मॉन्टेन सिंग अहलुवालिया। ओके, आणि याच्यामध्ये लक्ष काय होतं तर याचे जे मुद्दे आहेत ते आपण जसं 12व्या योजनेमध्ये पाहिलेले आहेत तसं आपण एक एक मुद्देसूद माहिती पाहूया। तर याला पण 6 भागामध्ये डिवाईड केलेलं होतं। कोणतं आर्थिक वाढ, दारिद्र्य आणि बेरोजगारी निर्मूलन, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण। ओके, आर्थिक वाढीमध्ये GDPचा जो वृद्धी दर आहे तो 9 असा इथे डिसाईड केलेला होता। ठीक आहे, कृषीसाठी किती 4 आणि उद्योगसाठी 9.11 आणि सेवासाठी 10.11 असा ठरवला होता। आणि हा जो GDP वृद्धी दर जर गाठायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आपला बचत दर जो आहे तो जवळपास 34.8% म्हणजे जवळपास 35% बचत दर जो आहे तो आपल्याला करायचा होता। आणि गुंतवणूक जी आहे ते जवळपास 36.37 ओके, म्हणजे जवळपास 37% आपण असं म्हणू शकतो। ओके, तर ओव्हरऑल आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे तर वृद्धी दर, GDPचा वृद्धी दर जो आहे तो किती 9% डिसाईड झालेला होता आणि त्याच्यासाठी बचत दर जो 35 आणि गुंतवणूक दर जो आहे तो जवळपास 37% डिसाईड झालेला होता। आता हे किती % साध्य झालं तर हा जो GDPचा वृद्धी दर आहे तो किती 7.9% एवढा आपण अचीव करू शकलो। ओके, आणि बचत दर जो आपण 35 ठरवलेला होता जवळपास तो किती 35 न होता जवळपास 33% झालेला आहे, म्हणजे 2%ने आपण इथे कमी पडलो। ओके, आणि जो आपण 37% गुंतवणूक दर जो डिसाईड केलेला होता तो त्याच्यापेक्षाही थोडासा जास्तच, म्हणजे 37.6% एवढा आपण अचीव करू शकलो। ओके, आणि या योजनेमध्ये जे आहे ते जे खर्च कशावर किती झाला तर हे इथे आपल्याला दिलेलं आहे। तर इतर खर्च जवळपास 29% झाला, ग्रामविकासावर 25%, वाहतूक आणि ऊर्जावर जवळपास 13% आपण म्हणू शकतो, शिक्षणावर जवळपास 11.17% आणि कृषी जलस्रोतवर किती जवळपास 7। ओके, आणि बालविकास आणि आरोग्य याच्यावर पण 7। ठीक आहे, शहर विकासावर खूप कमी झाला आणि वैज्ञानिकवर पण कमी झालेला आहे। ओके, तर हे आपला एवढं इथे झालेले आहे, तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। ठीक आहे, तर तुम्हाला कमीत कमी इथे GDP वृद्धी दर जो आहे तो किती डिसाईड केला होता आणि किती साध्य झाला हे इथे कमीत कमी आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे। ओके, त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट, दारिद्र्य आणि बेरोजगारी। ओके, तर दारिद्र्य जे आहे ते किती 10%ने कमी करायचं ठरलेलं होतं। ओके, आणि जवळपास 58 मिलियन रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार बाध्य होतं, पण हे काय अचीव झालेलं नाही आहे, हेही आपल्याला माहीत आहे।
आता सुशिक्षित आणि बेरोजगारी याच्यातील जे कमी आहे ते 5% कमी करण्याची इथं आपलं ध्येय होतं. त्याचबरोबर जे अकुशल मजुरांच्या मजुरीत जे वाढ करायची होती ते 20% एवढी करायची होती. ओके, पण आपण किती साध्य करू शकलो तर हे इथे आराखडा दिलेला आहे, तर हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर किती % कमी झाला, काय झालं ते इथे तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, जो बेरोजगारीचा जो दर आहे जवळपास 8.2 होता 4-5मध्ये, तो 9-10मध्ये किती झाला तर 6.6 झाला आणि 11-12मध्ये जवळपास 5.6 एवढा झाला. म्हणजे आपण इथे थोडंफार कमी करू शकलो आहोत. ठीक आहे, तर हे एकंदरीत आपण बेरोजगारी आणि दारिद्र्य याच्याबद्दल आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर जे लक्ष्य होतं ते आपल्याला कमीत कमी लक्षात असणं गरजेचं आहे. तर दारिद्र्य 10%ने कमी करणे, रोजगार संधी जवळपास 58 मिलियन निर्माण करणे, 5% काय करणे, सुशिक्षित बेरोजगारी कमी आणि अकुशल कामगाराचं 20% मजुरीमध्ये वाढ करण्याचं ठरलेलं होतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट लक्ष होतं आपलं शिक्षण. ठीक आहे, तर शिक्षणामध्ये कशा पद्धतीने आपले जे लक्ष होतं ते इथे आहे ते पाहूया. तर जवळपास 20% माध्यमिक शाळेतील जे गळतीचं प्रमाण आहे हे रोखायचं होतं आपल्याला. आणि साक्षरतेचा जो दर आहे तो कमी होता आणि तो जवळपास आपल्याला किती करायचा होता, तो 85% इथपर्यंत अचीव करायचं होतं. ओके, आणि स्त्री पुरुषामध्ये जे तफावत होती शिक्षणाच्या म्हणजे साक्षरतामध्ये किंवा बाकी गोष्टीमध्ये, तर ते जवळपास आपल्याला किती 10% कमी करायची होती. ठीक आहे, आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी कमीत कमी 15% वाढ होणं हे इथं अपेक्षित ठरवण्यात आलेलं होतं. ओके, आता हे साध्य किती झालं तर हे इथे तुम्ही पाहू शकता की 6 ते 14 वर्ष वयोगटातील जी शाळाबाह्य मुले होती, ॲक्च्युली हे लाखामध्ये दिलेलं आहे. तर 2005मध्ये तुम्ही इथे पाहू शकता किती होतं तर जवळपास 134.6 लाख मुलं जे आहे ते शाळाबाह्य होती. तर त्याचं 9-10मध्ये जवळपास 81, म्हणजे याच्यामध्ये आपण हे लक्ष्य आपण साध्य करू शकलो. आणि याच्यासाठी RTE आणि काय हे साक्षर भारत किंवा मॉडेल स्कूल RMSA हे इथे योजना जे आहे ते स्कीम वगैरे इथे लागू केल्या होत्या. ठीक आहे, त्याच्यानंतर साक्षरता आणि त्याच्यामध्ये काय हे झालेलं आहे ते इथे पहा. तर जवळपास पुरुष आणि म्हणजे एकूण साक्षरता जी आहे ते आपण 73% असं म्हणू शकतो. आणि पुरुषांची किती होती तर जवळपास 81 आणि स्त्रियाची जवळपास 65. ही तफावत किती आहे 16. तर ही 10ने कमी करायची होती आपल्याला, तर ही एवढी आपण अचीव करू नाही शकलो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट आहे आरोग्य. तर आरोग्यामध्ये आपल्याला शिशु मृत्यू दर जो आहे तो शिशु मृत्यू दर जो आहे तो किती 28 पर्यंत आणायचा होता. माता मृत्यू दरचं प्रमाण जे आहे ते 100पर्यंत आणायचं होतं. आणि जनन दर जो आहे आपला तो किती 2.1 वर आणायचा होता. ठीक आहे, आणि बालकामध्ये जे कुपोषण आहे ते पहिले जास्त होतं तर त्याला किती जवळपास अर्ध करायचं होतं कुपोषण. ओके, आणि स्त्रिया आणि मुलीमध्ये जे रक्तक्षय ज्याला ॲनिमिया वगैरे आपण म्हणतो तर हे जवळपास अर्ध्याने कमी करायचं असं इथे डिसाईड केलेलं होतं. ओके, पण ॲक्च्युली आपण साध्य किती करू शकलो तर साध्य किती करू शकलो हे इथे दिलेलं आहे. तर पहा, शिशुमृत्यू दर 5मध्ये किती होता 58. ठीक आहे, 11मध्ये 44 आणि 13मध्ये किती झाला 40. म्हणजे आपण इथे कमी करू शकलो. माता मृत्यू दर जे आहे ते 212 होता 5मध्ये, ते 13मध्ये किती झालं 167. हे पण आपण कमी करू शकलो, पण 100पर्यंत इथे आपल्याला आणता आलेलं नाही आहे. ओके, आणि जे शिशुमृत्यू आपल्याला 28 आणायचा होता तर तो 28 न होता आपला किती 40पर्यंत आपण लटकलो. ओके, जनन दर आपला किती ठरवण्यात आलेला होता 2.1, पण तोही आपल्याला अचीव करता नाही आलेला आहे. तर जनन दर शेवटी किती राहिला होता तर 2.3 एवढा राहिलेला आहे. ठीक आहे, तर हे लक्ष्य हे जे लक्ष्य आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, पायाभूत सुविधा. आता पायाभूत सुविधा जे शासन नेहमी याच्यावर काम करत असते, तर इथे लक्ष काय ठेवलं होतं की 9पर्यंत म्हणजे 2009
अखेरपर्यंत सर्व खेड्यामधील जे लोक आहेत BPLचे लोक त्यांना वीज पोहोचली पाहिजे. ठीक आहे. सर्व गावांना रस्त्यांनी जोडले पाहिजे. ठीक आहे. सर्व खेड्यामध्ये टेलिफोन सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. सर्वांना ब्रॉडबँड म्हणजे टेलिफोन ब्रॉडबँड वगैरे इंटरनेटची सुविधांनी जोडायचं असं ठरवण्यात आलेलं होतं. आणि 2012पर्यंत जे आहे ते ग्रामीण गरीब जे आहे यांना घरांसाठी जागा किंवा घर उपलब्ध करून द्यायचं होतं. ठीक आहे. पण साध्य किती झालं? तर जवळपास 92.6 खेड्यांना वीज जोडणी उपलब्ध झालेली आहे आणि 70% म्हणजे जवळपास 71% BPL लोकांना वीज किती लोकांना वीज आपण इथे देऊ शकलो. ठीक आहे. आणि याच्यानुसार 53% काय प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत आपण साध्य करू शकलो. त्याच्यानंतर जवळपास 69 भारत निर्माण योजनेचं लक्ष होतं. ओके. त्याच्यानंतर 33.082 कोटी ग्रामीण टेलिफोन ग्राहक आपण कनेक्शन देऊ शकलो. आणि इंदिरा आवास योजनेमध्ये जवळपास 90% आपण इथे म्हणू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने इथे जे आपलं लक्ष आहे तर पुन्हा आपल्याला हे लक्ष कमीत कमी पाठ असणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर पर्यावरण आणि शाश्वता. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण लक्ष काय ठेवलं होतं की 5% वनाच्छित प्रदेशात वाढ करणे म्हणजे जेवढा आपला प्रदेश होता. ठीक आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जवळपास किती 33% असते राहायला पाहिजे, पण ॲक्च्युली तेवढं आपल्याकडे नाही आहे. म्हणून त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी सरकारने एक ध्येय ठरवलं होतं की जवळपास याच्यामध्ये 5% तरी वाढ झाली पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर काय आहे तर 11-12मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे जे वायुशुद्धीचे जे मानक आहेत ते आपल्याला अवलंब करायचे होते आणि त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये ग्रोथ करायची होती. त्याच्यानंतर नद्या स्वच्छ करणे, घन कचरा व्यवस्थापन करणे हा एक इथं पॉईंट होता. आणि ऊर्जा क्षमता जी आहे ते जवळपास 20% आपल्याला वाढवायची होती. ओके. आता हे साध्य किती झालं तर याच्यासाठी साध्य करण्यासाठी काय काय आपण इथे सुविधा सुरू केल्या किंवा काय काय आपण स्कीम चालू केल्या ते हे इथे दिलेले आहे. तर हे तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण जे आपली 11th म्हणजेच 11वी पंचवार्षिक योजना याच्यामधले जे 6 पॉईंट आहेत ते आपण इथे पाहिलेले आहेत. ओके. तर ते 6 पॉईंट कोणते कोणते आहेत तर आर्थिक वाढ, त्याच्यानंतर आर्थिक वाढ किती झाली ते, त्याच्यानंतर आपण पाहिलं की दारिद्र्य, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा. ओके. आणि पर्यावरण. तर ह्या गोष्टी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि 11th पंचवार्षिक पण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहीत आहे की पंचवार्षिक किंवा 5 year प्लॅन, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो, तर याच्यावर आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन पाहायला नक्कीच मिळतात. मॉडेल कोणतं होतं, योजनेचं नाव काय होतं, उद्देश काय होता आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इथे अचीव झाल्या आहे हे तर नाही विचारणार, पण कोणते लक्ष आपण ठेवले होते हे नक्कीच विचारतात. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हा जो 11th प्लॅन आहे तो तुम्ही एकदम बारकाईने पाहून घ्या. आणि याच्या आधी आपण 12वा पाहिलेला आहे. तर मला असं वाटतं की हे लर्न करण्यासाठी तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर 2 जे 11वा आणि 12वीची जी योजना आहे तर या दोघांचा डाटा एकत्र करून कंपॅरेटिव्हली स्टडी करावं असं इथे अपेक्षित आहे. ठीक आहे. कारण कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यामध्ये जसं की आता तुम्ही जर पाहिलं की 11व्या योजनेमध्ये शिक्षण हे जे आहे तर शिक्षण या उद्देशावर, या टॉपिकवर, या लक्ष्यावर किती पद्धतीनं कोणते कोणते पॉईंट जसे इथे डिसाईड केलेले आहे आणि तेच 12व्या याच्यामध्ये काय आहे तर हे 2 गोष्टी तुम्हाला टॅली करणं खूप गरजेचं आहे. ओके. तसंच त्या पद्धतीनं 11व्या योजनेच्या जे बेरोजगारी आणि दारिद्र्य किती कमी करायचं होतं आणि 12व्या योजनेवेळेस किती कमी करायचं होतं याच्यामध्ये जर तुम्ही डिफरन्स केला तर तुम्हाला हे जास्त वेळ आणि जास्त लाँग टाईमसाठी तुमच्या लक्षात राहण्यासाठी मदत होईल. ठीक आहे मित्रांनो. तर कसा वाटला आमचा हा प्रयत्न नक्कीच कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. जर नाही आवडला असेल
तर याच्यामध्ये काय सुधारणा होऊ शकतात हे पण तुम्ही आम्हाला सांगू शकता. तुमच्या कमेंटसाठी तुमचं ऑलवेज वेलकम आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.